आजच्या व्हिडिओमध्ये आपण भगरीची खिचडी कशी बनवायची ते बघणार आहोत। त्यासाठी मी प्लेटमध्ये 1 वाटी भगर घेतलेली आहे। भगरीला मी स्वच्छ निवडून घेतलेला आहे। खिचडी बनवण्यासाठी सुरुवातीला मी कढईमध्ये अर्धी वाटी शेंगदाणे भाजून घेत आहे। शेंगदाणे चांगले भाजून घेतल्यानंतर ते एका प्लेटमध्ये काढून थंड करून घ्यायचे आहेत। त्याच कढईमध्ये मी आता भगर हलकीशी परतून घेत आहे। भगर परतलेली आहे, आता ती प्लेटमध्ये काढून घेऊयात। कढईमध्ये 4 चमचे मी शेंगदाण्याचं तेल घालून घेत आहे। 1 चमचा जिरे घालून घेत आहे। 2 मिरची कट करून घेतलेली तेलामध्ये घालून घेत आहे। त्यानंतर 1 बटाटा मी या चिरून घेतलेला तेलामध्ये घालून घेत आहे। बटाटा तेलामध्ये पटकन वाफला जावा म्हणून त्यामध्ये मी 2 चिमूट सैंधव मीठ घालून घेतलेलं आहे। चांगलं सैंधव मीठ मिक्स करून घेतल्यानंतर बटाट्यामध्ये आता आपण भाजून घेतलेले शेंगदाणे या बटाट्यामध्ये घालून घ्यायचे आहेत। परत एकदा चांगलं शेंगदाण्याला या बटाट्यासोबत मिक्स करून घ्यायचं आहे। आता कढईमध्ये 5 वाटी मी पाणी घालून घेत आहे। 1 वाटी भगर होती त्यासाठी मी 5 वाटी पाणी घालून घेतलेलं आहे। 2 चमचे सैंधव मीठ या पाण्यामध्ये घालून घेतलेलं आहे। चिरून घेतलेली कोथिंबीर मी पाण्यामध्ये घालून घेत आहे। कुणाकुणाला जर उपवासाला कोथिंबीर चालत नसेल त्यांनी कोथिंबीर घालू नये। आता या उकळलेल्या पाण्यामध्ये भाजून घेतलेली भगर घालून घ्यायची आहे। चांगलं मिक्स करून घ्यायचं आहे आणि 5 मिनिट आपल्याला भगर चांगली शिजवून घ्यायची आहे। भगरीला हलकंसं परतून घेतल्यामुळं भगर पटकन शिजली जाते। एकदम मस्त अशी आपली इथे उपवासाची भगरीची खिचडी तयार झालेली आहे। चिकट खिचडी जर उपवासाची भगरीची आवडत नसेल तर त्यांनी पाणी कमी वापरायचं आहे। गॅस बंद करून मी घेतलेला आहे आणि आपली इथे एकदम मस्त अशी उपवासाची भगरीची खिचडी तयार झालेली आहे। मी बनवलेली उपवासाची भगरीची खिचडी तुम्हाला कशी वाटली कमेंटमध्ये नक्की सांगा। हा व्हिडिओ तुम्हाला जर आवडला असेल तर व्हिडिओला लाईक आणि शेअर करा। उपवासाला नेहमीच साबुदाण्याची खिचडी खाऊन कंटाळा येतो, तर कधी अशा पद्धतीने भगरीची खिचडी बनवून आपण खाऊ शकतो। पुन्हा भेटूया नवीन रेसिपीसोबत, तोपर्यंत धन्यवाद।